तुळजापूरची भवानी माता, माहूरची रेणुका माता, कोल्हारची भगवती माता आणि वणीची सप्तशृंगी माता अशा 3.5 शक्तिपीठाच्या एकत्रित दर्शनाचा लाभ मिळत असलेल्या श्री क्षेत्र कोल्हार भगवतीपूर येथील भगवती मातेच्या नवरात्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। उत्सव काळात रोज पहाटे काकड आरती आणि रात्री महाआरती होणार आहे। मंदिराचा कळस, सभामंडप आणि मंदिर परिसरात उत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। 5व्या आणि 7व्या माळ्याला गावातील पाटील मंडळी आणि ग्रामस्थांकडून वाजत गाजत देवीला फुलोरा वाहिला जातो। उत्सव काळात श्री दिमोटे गुरु रोज दुपारी देवी महात्म्य आणि कथावाचन करतात। बुधवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत होम होणार असून नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने देवीच्या प्रांगणात सकाळी 10 ते 12 या वेळेत दिनांक 10 ते 17 या कालावधीत कीर्तनाचे आणि शिवव्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। याविषयी देवालय ट्रस्टचे अध्यक्ष हरिभाऊ खर्डे पाटील आणि उपाध्यक्ष सयाजी रघुनाथ खर्डे पाटील यांनी अधिक माहिती दिली। मी भाऊसाहेब रघुनाथ खर्डे, उपाध्यक्ष देवालय ट्रस्ट कोलार भगवतीपूर। आमच्या कोलार गावच्या देवस्थानामध्ये आमचे गावकऱ्यांचं भाग्य आहे का 3.5 शक्तिपीठाची स्थापना पूर्वीपासून आहे। 3 ठिकाणचं 3 देवींचं वस्तीगृह कोलारमध्ये आहे। त्यामुळं जे काय 3 ठिकाणी जाऊन कोल्हापूर, सप्तशृंगी, माहूरगड तिन्हींचे सगळ्या भाविकांना इथे एकत्रित दर्शन मिळतं। तसेच नवरात्रीचे 10 दिवस विविध कार्यक्रम असतात। आता सगळ्या सध्या कीर्तनाचे कार्यक्रम दररोज आहेत। नंतर सगळ्या म्हणजे आरत्यांचे, माळीचे सगळे कार्यक्रम होतात। घटी बसणाऱ्या भाविकांची संख्या यावर्षी अधिक आहे। दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विविध सुविधा देवालय ट्रस्टच्या वतीनं उत्सव काळामध्ये करण्यात आल्या आहेत। विश्वस्त नंदकुमार खांदे, बापूसाहेब देवकर, प्रकाश खर्डे, ज्ञानदेव दळे, श्रीकांत खर्डे, भाऊसाहेब खर्डे, सुरेश निबे, दिनकर कडसकर, बाळासाहेब राऊत, मनीषा खर्डे, राजेंद्र राऊत, राजेंद्र गाढे यांच्यासह सचिव भानुदास शिंदे, काशीनाथ कापसे, रमेश खर्डे, साहेबराव गाढे, सुभाष वाघ, रवींद्र गागरे, मधु राजभोज, रवी राजभोज, अशोक राऊत, सुरेश खांद्रे आदी महोत्सव यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्नशील आहेत। विविध धार्मिक कार्यक्रम, मंदिर परिसरात केलेले आकर्षक विद्युत रोषणाई, मंदिर परिसरात असलेल्या पूजा साहित्याची दुकानं, बांगडी, खेळणी आणि हलवाई दुकाने आणि भाविकांच्या दर्शनासाठी महापूर यामुळे 9 दिवस या ठिकाणी चैतन्याचं आणि उत्साहाचं वातावरण असतं। लोणी पोलीस ठाण्याच्या वतीनं यावेळी गर्दीचं नियोजन चोख पोलीस बंदोबस्तामध्ये करण्यात येतं। न्यूज रिपोर्टर साईप्रसाद कुंभकर्ण, एसएन मीडिया, कोल्हार।